हाय फ्रेंड, कसे आहात सगळे? चला तर मग ऐकायची का नवीन स्टोरी? आजच्या स्टोरीचं नाव आहे दयाळू किटी. एक छान सुंदर डोंगराच्या खाली पायथ्याशी एक छान शांत असे गाव होते. त्या गावात किटी राहायची. किटी ही खूप प्रेमळ आणि हेल्पफुल नेचरची होती. किटीला गावात सगळीकडे फिरायला बागडायला आवडायचं. किटीचे खूप फ्रेंड्स होते कारण ती सगळ्यांनाच मदत करायची. असाच गावात एकदा फेरफटका मारत असताना झाडाच्या फांदीवर किटीला एक उदास चिमणी दिसली. तिचं नाव होतं ब्लूई. उदास ब्लूईला पाहून किटी तिच्या जवळ गेली आणि विचारलं, काय झालं ब्लूई, तू उदास का बरं? ब्लूई किटीला म्हणाली, किटी बघ ग, माझं घरच मोडलं. आता काय करायचं, कुठे जायचं काही मला माहिती नाही. ब्लूईचं बोलणं ऐकून किटीला वाईट वाटलं. किटी म्हणाली, काळजी करू नकोस ब्लूई, मी तुला नवीन घर शोधायला मदत करीन. किटीने सगळ्या फ्रेंड्सकडे मदत मागितली आणि सगळे फ्रेंड्स तयारही झाले. सगळ्यांनी मिळून ब्लूईचं घर शोधायचं ठरवलं. सगळ्यांनी गाव आणि आजूबाजूच्या परिसरात घरट्यासाठी योग्य ती जागा शोधायला सुरुवात केली. सगळीकडे शोधून झाल्यानंतर किटीला एक झाड सापडलं जे मजबूत फांद्यांनी आणि भरपूर पानांनी भरलेलं होतं. ती जागा ब्लूईच्या घरासाठी अतिशय योग्य अशी होती. किटी आणि तिच्या मित्रांच्या मदतीने ब्लूईने एक नवीन घर बांधलं. अशा प्रकारे ब्लूईचं नवीन घरटं तयार झालं. ब्लूई फार खुश होती. ब्लूईने सगळ्यांचे आभार मानले. ब्लूई किटीला म्हणाली, थँक्यू किटी, तू खूप चांगली मैत्रीण आहेस. बघितलं, किटीने किती छान मदत केली. असंच आपणही आपल्या फ्रेंड्सना मदत करू शकतो. त्याच्यामुळे आपण कायम हेल्पफुल नेचरनेच राहिलं पाहिजे. मग मित्रांनो, आवडली का स्टोरी? त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.